कविता बुंदे. ठीक आहे. कोणी लिहिली आहे कविता? रोहिताशव अस्थाना. कोण आहे कवी? रोहिताशव अस्थाना. ठीक आहे. ही 5वी कक्षाची कविता आहे. दुसरा लेसन आहे. कविताचं नाव आहे बुंदे. हिंदी मध्ये आहे. ठीक आहे. तर आपण आता एक एक पॅर आधी कविता आपण वाचून घेऊयात आणि मग त्याचा अर्थ आपण समजून घेऊयात. चालेल? पहिली लाईन. रिमझिम झिम गाती बूंदे, धरती पर है आती बूंदे, खेतों बागों मैदानों में हरियाली फैलाती बूंदे, धरती से नालों नदियों में सागर में मिल जाती बूंदे, गर्मी से तपते लोगों को शीतलता पहुंचाती बूंदे, मेंढक मोर पपी है कोयल सबका मन हर्षाती बूंदे, पुरवाई के रथ पर चढ़कर इटलाती मुस्काती बूंदे. तर ही अशा प्रकारे कविता आहे. तर तुला काय समजलं? आपण आता एक एक गोष्ट एक्सप्लेन करू. आता या बुकमध्ये या पेजवर तुला काय काय चित्र दिसतंय का ना? तर बुंदेचं पोयम आहे. पण बुंदे म्हणजे काय? पावसाची बुंदे. आपण पाणी, आज पण पाऊस पडतोय बरोबर, त्याची पावसाची पाणी जी पडतं थेंब थेंब, आपण मराठीत काय म्हणतो? थेंब थेंब. हिंदीमध्ये त्याला थेंब थेंबला काय म्हणतात? बुंदे. काय म्हणतात? बुंदे. पावसाचे काय पडतात? बुंदे. आणि रथ. रथ म्हणजे इथं तू पाहतोयस की इथं घोडा आहे बरोबर आहे. घोड्यांचा रथ असतो, त्याच्यामध्ये बसून पूर्वी राजा लोक, देव लोक ह्याच्यामध्ये असं बसून जायचे. रथ असायचा. पूर्वी गाड्या होत्या का? नाही. आता अजून काय पाहिलं? हे आकाशातनं पडणारे पाण्याला काय म्हणले? बुंदे. ते कुठेही पाणी पडतं. आता तू बघतोयस, आत्ताही पाऊस चालू आहे. तर पाऊस कुठे पडतो? रस्त्यावर पडतो, नदीत पाणी पडतं, खडकवासल्याला जातो तिथे डॅममध्ये पाणी पडतं, कुठेही. ते सगळं पाणी एकत्रपणे मिळून जातं. आता हे सगळं पाणी एका ठिकाणी जातं आणि ते जाऊन कुठे मिळतं शेवटी? सागर. सागर म्हणजे काय? समुद्र, सी. ठीक आहे, ओशन. आणि बघ इथं अजून पिक्चर काय? कोयल आहे. कोयल आहे म्हणजे कोण बाबा? कावळा असतो तसं कोयल असते, हो की नाही? कोकिळा म्हणतो मराठी. मोर आहे, हो की नाही? मोर आहे. आणि इथं असं फ्रॉग आहे. फ्रॉग म्हणजे कोण? बेडकं. पाण्यात कोण असतं? बेडूक. बेडूक, बरोबर. ते पाण्यात असतात. पावसात तुला खूप बेडकं दिसतात. पाऊस पडतो त्यांना खूप आनंद होतो. आणि अशी लहान 2 मुलांचं पण चित्र आहे जे इथं पावसांमध्ये नाचताना आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे. तर आता आपण ह्या कवितेचा एक एक स्टॅन्झा आपण घेऊयात आणि एक्सप्लेन करूयात. तर बुंदे, पहिलं काय स्टॅन्झा? रिमझिम गाती बूंदे, धरती पर है आती बूंदे. रिमझिम म्हणजे काय ना? म्हणजे कसं पाऊस पडतोय सांग बरं? एकदम रिमझिम पडतोय, हे की नाही? पाऊस एकदम जोरदार धो धो पडतो, रिमझिम पडतं. आणि काय होतं? काय होतं? बोल काहीतरी सांग. पाऊस कसा पडतो? पाऊस असा काय? ऑटोमॅटिकलीच पाऊस पडत असतो. पण त्याचं काय अजून म्हणजे काय चाललेलं असतं पावसाचं? छान पाऊस पडतो, वरतून पाणी पडत असतं, हो की नाही? आभाळातून. ते कोणी देव पाडत असतो का? नाही. ते आपोआप पाऊस पडत असतो. तर रिमझिम आपण म्हणतो ना, रिमझिम म्हणजे असं छान रिमझिम पडत असतं पाऊस. ठीक आहे. गाती बुंदे. आता बुंदे गाती फक्त ते एक छान असं त्याला लेखन केलेलं आहे. काय बुंदे काय आवाज करायला जातात का? गायला जातात का? नाही. ती कविता रचली आहे लेखकाने, कविता रचली आहे. तर रिमझिम गाती बुंदे, धरती पर है आती बूंदे. धरती म्हणजे काय? ही जमीन. पाऊस पाण्याचा वरतून आभाळातनं पडतोय आणि कुठे मिळतोय? धरतीला. जमिनीवर पडतोय की नाही? धरतीवर जाऊन तो पडतोय. बुंदे कुठे येतात? धरतीवर येतात, असं त्यांचं म्हणणं आहे. खेतों में बागों में मैदानों में. खेत म्हणजे काय? शेती. खेतं असतात ना, शेती. शेतांमध्ये पाणी पडतं. बागों में म्हणजे गार्डनमध्ये आपण खेळायला जातो की नाही, तिथे बागेमध्ये पण पाऊस पडतात. मैदानों में तू खेळायला जातो, क्रिकेटला वगैरे मैदानात खेळतो की नाही, ग्राउंडवर, तिथेही पाऊस पडतो. असं आहे का कुठे स्पेसिफिक पाऊस पडत नाही? नाही. पाऊस हा सर्वत्र सगळीकडे पडत असतो. हरियाली फैलाती बूंदे म्हणजे काय होतं ना, पाऊस पडल्याने झाडं वाढतात, त्यांना पाणी मिळतं, ते आनंदाने डोलू लागतात, हिरवगार दिसतं. कसं दिसतं पावसाळ्यात? सगळं
हिरवगार. हिरवंगार. तेच तू उन्हाळा पाहिलं की नाही, ऊन पडतं, झाडं सुकतात, त्याच्यामुळे त्यांना पाणी कमी मिळतं. थोडंसं असं हिरवगार तुला दिसून येतं का? नाही. हे कधी दिसतं तुला? पावसाळ्यात. पावसाळ्यात. बरोबर. धरती से नालो नदियों में सागर में मिल जाती बूंदे. आता डायरेक्ट पाऊस असा आहे का की इथे पाऊस पडला तर कुठे, मग हे पाणी जातं कुठे? इथे पाणी पडतंय, नाल्यात जातं, नाला म्हणजे गटारीत पण जातं. पाऊस पाणी नाही का रस्त्यावर वाहत जातं, ते कुठेतरी थांबतं की नाही? धंदी आता रस्त्यावरचा रोड डांबरचा आहे, तो काय पाणी सोकून घेतं का? नाही. जमीन, मोकळी जमीन जिथं माती वगैरे तिथं पाणी सोकून घेते जमीन, पण तरी पाणी जे उरतं ते पाणी कुठे जातं? नद्यांमध्ये. नदी असते ना, आता आपल्या इथं राजाराम ब्रिजजवळ कोट्या मुळा मुठा नदी आहे. सगळ्या नद्यांमध्ये पाणी पडते की नाही? ते नद्या भरतात. नद्याचं हे पाणी कुठे जाऊन मिळतं? मगाशीच बोला, कुठे जाऊन भेटतं हे पाणी? नगातनं. सागरमध्ये. सागर म्हणजे समुद्राला जाऊन मिळतं पाणी. बरोबर. सागर में मिल जाती बूंदे, गर्मी से तपते लोगों को शीतलता पहुंचाती बूंदे. शीतल म्हणजे काय रे? शीतल म्हणजे थंड. 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 शीतलचा शब्दाचा अर्थ काय? थंड. म्हणजे गरमी से तपती. तपती म्हणजे तापलेलं. आपण म्हणतो ना, अरे खूप गरम आहे यार, खूप पाय तापले, जमीन तापली, आपल्याला पाय भाजतात बघ गच्चीवर गेल्यावर, हो की नाही? मग गरमीत तापल्यावर काय होतं? पाणी पडल्यावर शांत होतं. कसं वाटतं मग? एकदम थंड. थंड वाटतं की नाही? तू उन्हाळ्यात गच्चीवर खेळायचं, तुझं पाय भाजायचे की नाही? आता पावसामुळे फार काही पायी भाजणार नाही, सगळं ओलं ओलं राहतं, थंड राहतं. काय राहतं? थंड. आता आपण फॅन बंद केलाय बघ, आपल्याला गार वाटतंय म्हणून, कारण का गरमीमध्ये गरम होतं, तापलेलं असतं सगळं. आता थंडीमध्ये, पावसामध्ये थंड वाटतं. कसं वाटतं? शीतल वाटतं. काय वाटतं? शीतल म्हणजे काय? थंड. शीतल म्हणजे काय? थंड. म्हणजे गरमी से तपते लोगों को, म्हणजे लोकांना गरम होत होतं, त्यांना एकदम गरमीनंतर काय येतं शेवटी? आता उन्हाळा झाला, उन्हाळ्यानंतर पावसाळा, मग काय येणार आहे? हिवाळा. हिवाळा म्हणजे काय? थंडी. थंडी म्हणजे विंटर इंग्लिशमध्ये. मग आता ह्यात पावसाळ्यात पण आपल्याला थंडी वाटते, शांत. शीतलता पहुंचाती बूंदे, म्हणजे हे जे पाऊस पडतो, हे जी बूंदे, कविता ज्याच्यावर रचली आहे बूंदे, त्याच्यामुळं काय होतं? हे पडल्यामुळं कसं वाटतं आपल्याला? थंड वाटतं. कसं वाटतं? थंड. मेंढक. मेंढक म्हणजे कोण? फ्रॉग. ठीक आहे. मेंढक, मोर, पपी, कोयल, सबका मन हर्षाती बूंदे. म्हणजे आता जे पक्षी आहे त्यांना खूप छान वाटतं की नाही पावसामध्ये? मोर सुद्धा आपण बघ, देवरोडला आपल्या घरात तिकडे मोर सगळे फुलवतात, ते असं फुलवतात, त्या आनंदाने नाचू लागतात. पाऊस सगळ्यांनाच हवा असतो. पाऊस हेच जीवन आहे. पाऊस साठल्याने, पाणी लागतं आपल्याला. पाणी पिल्याशिवाय, रोजचं पाणीशिवाय राहू शकतो का आपण? पाणी हे सर्वस्व जीवन आहे. म्हणजे झाडांपासून, फुला मात्रांपासून, म्हणजे कुत्र्या मांजरापासून, सगळ्यांना, माणसं, जनावरं, सगळ्यांना बघून पक्षींना सुद्धा पाऊस पडण्याचा खूप आनंद होतो. कोयल, पपिया, म्हणजे सगळेच पक्षी, कोयल, हे त्यांनी नाव दिलेलं आहे त्यांना सगळ्यांना. हर्षती म्हणजे काय? आनंद. आनंद मिळतो. काय मिळतो? आनंद. ठीक आहे. पूर्वाई के रथ पर चढकर इटलाती मुस्काती बूंदे. पूर्वाई तू मगाशी म्हणला, पूर्वाई म्हणजे काय? पूर्व दिशा. आता आपण म्हणतो सूर्य कुठं उगवतो? पूर्वेला. हा, मग आपण काय म्हणतो? पूर्व दिशा. आणि इकडे काय? पश्चिम दिशा. इकडे काय? दक्षिण दिशा. इथे काय? कुठली दिशा येते? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. मग ही कुठली दिशा झाली? उत्तर. हा, मग अशा 4 दिशा आहेत. अजून त्याच्यामध्ये वेगवेगळे 4 आहेत, पण हे मेन 4 आहेत ते लक्षात ठेव. पूर्वाई म्हणजे पूर्व दिशापासून, के रथ पर चढकर इटलाती मुस्काती बिंदे, म्हणजे असं पूर्वेकडून आलाय. त्यांनी फक्त असं उद्गार केलेला आहे, कवितेमध्ये मांडलाय की बाबा पूर्वेच्या दिशेने असं रथवर बसून बुंदे दिसते का? रथामध्ये बसून बुंदे दिसतंय, असं बसून आलेला आहे. पूर्वाई के रथ पर चढकर इटलाती मुस्काती बूंदे. म्हणजे कवी रोहिताश अस्थाना ह्यांनी खूप अशी छान कविता रचलेली आहे बूंदेवर. बूंदे म्हणजे पावसाची बूंदे. आता बघ, शाळा सुरू झाली आहे, नवीन कविता आहे, पावसाचेच दिवस आहेत, त्याच्यामुळे ही कविता आहे, सुरुवातीला येते. आणि समजून घे की बूंदे आहे कशी येते बाबा? रिमझिम रिमझिम गाती बूंदे, धरती पर आती है बूंदे. धरतीवर म्हणजे जमिनीवर येतात बूंदे. खेतो में, बागो में, म्हणजे सगळीकडेच पाणी पडतं की नाही? शेतात, बागेत. आता तू गार्डनमध्ये जाऊन खेळू शकतो का?
नाही, कारण का पाऊस पडतोय, सगळीकडे पाणीच पाणी आहे, मैदानामध्ये पाणी आहे. हरियाली फैलाती है, सगळीकडे कसं हिरवगार आहे. धरती से नालो नदियों में, पाणी जमिनीतून नाल्यांमध्ये नद्यांमधून जाऊन सागराला मिळतात ते जाऊन बुंदे. मेंढक मोर, नाही गर्मी से तपते लोगों को शीतलता पहुंचाती, सगळ्यांना गरम होतं, त्यांना आता हे पाऊस पडल्यामुळे सगळ्यांना कसं वाटतं, आता थंड वाटतं. आता इतके दिवस गरमी होत होती म्हणून कूलर चालू असतो, AC चालू असतो, फॅन चालू असतो, पण आता पावसाळ्यामध्ये कसं होतं, सगळं बंद, का तर थंड वाटतं. कसं वाटतं आपल्याला, थंड. मग मेंढक मोर पपी कोयल सबका मन हर्षाती, हर्षात म्हणजे काय सांगितलं मी तुला, आनंद. बुंदे, सगळ्यांना आनंद देणारा बुंदे असतो. पाऊस छान वाटतो सगळ्यांना. पुरवाई के रथ पर चढकर इटलाती मुस्काती बुंदे. कशी कविता, छान. परत एकदा म्हणूयात आपण, बोल. बुंदे बुंदे. रोहिताश रोहिताश अस्थाना, असताना. रिमझिम रिमझिम गाती बूंदे, रिमझिम रिमझिम गाती बूंदे. धरती पर है धरती पर है आती बूंदे, आती बूंदे. खेतों बागों खेतों बागों मैदानों में मैदानों में हरियाली फैलाती हरियाली फैलाती बूंदे. बूंदे. धरती से नालों धरती से नालों नदियों में नदियों में सागर में मिल जाती बूंदे. सागर में मिल जाती बूंदे. गर्मी से तपते लोगों को गर्मी से तपती है लोगों को शीतलता पहुंचाती बूंदे. शीतल तक पहुंचाती बूंदे. मेंढक मोर मेंढक मोर पपी है कोयल पपी है कोयल सबका मन हर्षाती बूंदे. सबका मन हर्षाती बूंदे. पुरवाई के रथ पर पुरवाई के रथ पर चढ़कर चढ़कर इटलाती मुस्काती बूंदे. इतलाकर इटलाती इतलाती मुस्काती बूंदे. मुस्कुराती बूंदे. थैंक यू. धन्यवाद.